रव्याची भजी. भजी म्हणजे चवीला कुरकुरीत आणि आरोग्याला पौष्टिक असा एक उत्तम बेत आहे. नेहमीच बेसन भजीपेक्षा ही भजी जास्त चविष्ट लागतात. तर आता मग रेसिपीला सुरुवात करूया. ही ही बाजरीच्या खिचडीसोबत खूप छान लागते. काळं मीठ, साधं मीठ, काळी मिरी पावडर, हिरवे मूग, मोड आलेले, तांदळाचं पीठ, बेसन, तेल, चाट मसाला, काळा मसाला, एक हिरवी मिरची, 6 लसणाच्या पाकळ्या, लाल तिखट, थोडं आलं, जिरं, धने पावडर, हळद, ओवा, आवश्यकतेनुसार पाणी, तळण्यासाठी तेल आणि कोथिंबीर. एक मी मोठं बाऊल घेतलं आहे. 2 चमचे तेल घेतलं आहे. कच्चंच घेतलं आहे. तेल तुम्ही कोणचं पण घेऊ शकता. 1 चमचा गरम मसाला, धने पावडर, 1 चमचा जिरं, काळी मिरी घेतली 10 ते 12, त्याची पावडर केली. 1 चमचा तिखट घेतलंय, लाल पावडर, अर्धा चमचा हळद, चाट मसाला 1 चमचा, काळं मीठ अर्धा चमचा, ओवा घालूया अर्धा चमचा हाताने चोळून. हिरवी मिरचीची पेस्ट घालूया. नाही घातली ती म्हणजे ऑप्शन आहे हिरवी मिरची. लसूण आणि आलं असं म्हणून आपण पेस्ट केली आहे ती घालूया. साधं मीठ घालूया चवीनुसार. सर्व हे एकत्र करूया. पुदिन्याची चटणी घालूया याच्यात 1 चमचा. परत एकदा हलवून घेऊया. रंग बघा सुरेख आलाय. हे आपण सगळे मसाले एकत्र केले. तांदळाचे पीठ अर्धी वाटी आणि अर्धी वाटी बेसन. पुन्हा एकदा तांदळाचं पीठ, बेसन, त्याच्यात मसाले हे सगळे मिक्स करून घेऊया. लसूण ऑप्शन आहे, नाही घातला तरी चालेल. आता आपण थोडं थोडं पाणी घालूया याच्यात. हे बघा हिरव्या मूगला किती मस्त मोड आले. सकाळी मी हिरवे मूग भिजत घातले, संध्याकाळी पाण्याने उपसून काढले आणि ते सुती कपड्यामध्ये बांधून ठेवले आणि सकाळी बघायचं असे मस्त झाले. मोड आलेलेच आपल्याला याचे आता भजे करायचे. चवीला खूप छान लागतात. आता आपण मोड आलेले हिरवे मूग घालूया. मी मस्त स्वच्छ निवडून घेतले, धुवून घेतले, ते घालूया. आपल्याला पुन्हा एकदा थोडं पाणी घालूया आवश्यकतेनुसार आणि पुन्हा मिक्स करून घेऊया. हाताने पण मिक्स करू शकतो आपण. थोडंसं पाणी घातलं पुन्हा एकदा. असं एकदम घट्टसर नाही, थोडं पातळ असं ते पडायला पाहिजे. असंच ह्या स्टेजला आपण कोथिंबीर घालूया. स्वच्छ धुवून घेतली आणि चिरून पण घेतली आहे. परत एकदा हलवूया. हे आता एका साईडला ठेवूया. गॅस आपण चालू केला आहे. गॅसवरती आपण कढई ठेवली आहे. आता आपण तेल घालूया त्याच्यात. तळण्यासाठी तुम्ही बघू शकता आपलं तेल छान गरम झालंय. आता आपण गॅस मीडियम करूया. गोळे करू आपण मूग भजे हवे तसे, जसा आकार पाहिजे तसा.
आपली एक बाजू झाली आहे, आता आपण पलटून घेऊया. आपली दोन्ही बाजूनी छान तांबूस कलर आला आहे, थोडा लालसर. तर आपल्याला याच्यात आता मोठा गॅस करूया आपण आणि परत हलवून घेऊया. आधी मीडियम गॅसवरती हे करायचं, नंतर मग शेवटच्या स्टेजला थोडा मोठा गॅस करायचा. अशाने आपले भजे छान होतात. आपली बाजू पण कच्ची राहत नाही. मध्ये काढून घेऊया. आता मीडियम मध्ये आच करूया. खाली चिटकणार नाही याची काळजी घ्या. हे झाले आपल्या गरमागरम मोड आलेले मूग भजे. वरतून आपण थोडं मीठ घालूया, थोडंसं. आणि त्याच्यात आपण लसूण तळून घातला आहे आणि हिरवी मिरची. भजे एकदम मस्त झाले, खायला कुरकुरीत झाले आणि क्रंची टेक्स्चर पण छान झालं आहे. असे एकदम मस्त कुरकुरीत आणि खमंग झाले. आतून छान क्रिस्पी झाले, क्रंची झाले. आमच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.